नमस्कार, SMR न्यूज मधून खळबळजनक बातमी। अमरावतीत राष्ट्रीय आरोग्य मिशन कर्मचाऱ्यांना संप तिसऱ्या दिवशीही कायम 1,500 कर्मचारी बेमुदत संपावर। आरोग्य सेवा विस्कळीत। अमरावती जिल्ह्यातील 1,500 NHM कर्मचारी, ज्यात 200 डॉक्टर, 600 परिचारिका, फार्मसिस्ट, समुपदेशक, वार्ड बॉय आणि MPW यांचा समावेश आहे। नोकरीत कायमस्वरूपी नियुक्तीच्या मागणीसाठी 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत संपावर गेले आहेत। आयटेकशी संबंधित महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, कंत्राटी, नर्सेस युनियन आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या बॅनरखाली जिल्हा परिषदच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू आहे। कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे की सरकारने 10 वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय मार्च 2024 मध्ये घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी 17 महिन्यानंतरही झालेली नाही। यामुळे 20 मागण्यांचा समावेश असलेल्या चार्टरद्वारे कर्मचारी नियमितीकरण, 15% मानधन वाढ, गट विमा आणि हस्तांतरण धोरणाची मागणी करत आहे। नमस्कार, माझं नाव कुमारी दीपिका तट्टे, आरोग्य सेविका या पदावर सध्या कार्यरत आहे। आमची जी संघटना आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यकारी समितीमार्फत मी सांगू इच्छिते की आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी 19 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये समाविष्ट आहे। यामध्ये आम्हाला सर्वांना 10 वर्षाच्या वर झालेले आहे, तरी पण सरकारने अजून आमच्या कोणत्याच मागण्या पूर्ण केलेल्या नाही। आणि 14 मार्च 2023ला GR काढलेला आहे, परंतु त्या नुसतं GR काढलेलं आहे, त्यानुसार त्यावर 1-1.5 वर्ष ओलांडून झालेले आहे, तरी पण त्यांनी आम्हाला अजूनही ऑर्डर दिलेला नाही। आणि बऱ्याचशा आमच्या माझ्या मैत्रिणी किंवा भगिनी ज्या आहे त्यांचं एज लिमिट होत आहे, म्हणजे वयोमर्यादा ओलांडत आहे। त्यामुळं आम्हाला सरकारला एकच विनंती आहे की आमचे जे आरोग्यमंत्री आहेत त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या। 10 वर्षावरील झालेल्यांना समायोजन लवकरात लवकर देण्यात यावे, ही आमची आरोग्यमंत्र्यांना मनापासून कळकळीची विनंती आहे। एवढीच आमची मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या अशी अपेक्षा आहे। आमच्या ज्या 12 मागण्या आहेत त्यामधले वेतन सुसूत्रीकरण लागू करण्यात यावे आणि मेळघाटमधील ज्या माझ्या बंधू भगिनी आहेत त्यांना बदली धोरण पण लागू करावे। आणि मेळघाटमधील माझ्या मैत्रिणींना हार्ड कॉपी काढण्यात येते, हार्डशीट देण्यात येते, ती आम्हाला पण देण्यात यावी। आणि सर्वांना आम्हाला समायोजन लवकरात लवकर करून देण्यात यावे, ही माझी एक शेवटची कळकळीची विनंती आहे। आणि एवढी विनंती आमची पूर्ण करावी ही मनापासून अपेक्षा आहे सर। प्रशासन आणि सरकार या संकटावर कसा तोडगा काढणार? कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का? अधिक अपडेट्ससाठी SMR न्यूजशी जोडलेले राहा। धन्यवाद।